आदिती, सगळं घेतलं ना नीट? हो. काय अण्णा, गेले कित्येक दिवस तसे आम्ही दोघंच या घरात राहत होतो. ही दोघं आली आणि अनेक नाती जोडली गेली. नाही म्हणजे मला तसा कुठलाही अधिकार नसला तरी मैत्रीच्या अधिकारानं सांगतो. जय, यांची काळजी घ्यायला सांगा त्या मंथरेला. म्हणजे काय, त्यांचं पथ्य पाणी सांभाळा, नाही तर मी जाईन तिथं आणि परत आणि आणणार ना. हो काका. नाही म्हणजे सांगतो मी तसं. अण्णा, तुम्ही काळजी करू नका काही. कधी वाटलं यावं तर बिनधास्त यायचं. तुमचंच घर आहे. एवढ्याच दिवसात एवढं केलं. खूप आपुलकीने वागलात माझ्याशी. आपली माणसं म्हणजे काय असतं जगात. आयुष्यात जवळ येणारी माणसं आपुलकीनीच येतात, पण त्यांना जोडून आपल्या आयुष्यात जागा देण्याचा मोठेपणा तुमच्यासारखी माणसं दाखवतात. आता जास्त नातेवाईक नाही राहिले. ओढ काय असते ते विसरूनच गेलो होतो. त्या दिवशी तुम्ही नव्हतात आणि रुखरुख लागून राहिली. नाही, आभार नाही मानणार, एवढंच सांगतो. खुश आहे मी. माझ्या मुलांची मला काळजी वाटायची, ती संपली. समाधानी आहे. हो, पण तुम्ही इथं कायम जर राहिलात तर आम्हाला सुद्धा समाधान मिळेल काय ग? हो, भाडं सुद्धा नाही घेणार. राहिलो असतो हो, पण परंपरा. हो. सुनेच्या माहेरी आणखी किती दिवस राहणार ना. तुम्ही हिला लेक मानलीये. कुणाची आहे पोर. हा, आणि या जावयानी काही चूक केली ना तर कान उपटायला मागे पुढे बघू नका. जय, आता अण्णांनीच परवानगी दिली म्हटल्यावर तुझ्याकडे काही चुकण्याची संधी नाही. हो, तुम्हाला तशा परवानगीची काही गरजच नाहीये मुळी. जय, अदिती, मी असलो नसलो तरी सुद्धा यांना दुखवू नका. काळजी घ्या त्यांची. माझ्यापेक्षाही जास्ती प्रेम करा, कारण त्यांनी जे काही महिन्यात तुम्हाला दिलंय ना ते मी जन्मात नाही देऊ शकलो. अण्णा, आता काय जाता जाता रडवणार आहेत का आम्हाला? केतकर, विरारला या एकदा. लवकर या. काय माणसाचे हातपाय हलतायत तोपर्यंत ठीक असतं हो. काळाचा काही भरोसा नाही ना. अण्णा, नाही, मी तसा ठीक आहे. डॉक्टरांनी सांगितलंय ना मी अगदी ठाकठीक आहे म्हणून. आणि आता तर तब्येत चांगलीच सुधारली आहे. आता काळजी नाही, चिंता नाही. त्यांनी बोलवलं तर समाधानाने जायला तयार आहे. अण्णा, असलं काही बोलायचं नाही. हा, नाही मी बोलणार नाही, नाही तर तुमच्याशी. बघा, मुलाबाळांबरोबर आपण आनंदात राहायचं.
आणि माझी लेक आहे ना तुमची काळजी घ्यायला. काय ग अदिती? आणि हो पुन्हा सांगतो, तुम्हाला कधीही वाटलं तर इथं पुन्हा हक्काने यायचं हो. आता कोणी असे चेहरे करायचे नाही ना. हा रडलात तर अण्णा पुन्हा यायचं नाही. काय हसत हसत त्यांना निरोप देऊया, म्हणजे कसं हसत हसत पुन्हा येतील ते.